Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन ही प्रोसेस होण्यासाठी कशा पद्धतीने गॅमेट फॉर्म्स होतात, त्याप्रमाणेच ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्यांचं जे काही फर्टिलायझेशन होतं, त्यानंतर जी काही झायगोटचे डेव्हलपमेंट होते ती कशा पद्धतीने होती हे आपण पाहिलं. आजच्या सेशनमध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय व त्यानंतरचे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. चला तर मग आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हे समजून घेऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगो सम चेंजेस ॲट द प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ 28 to 30 days. ही जी काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते त्याच्यामध्ये प्युबर्टीच्या वेळेस म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळेसमध्ये बरेचसे चेंजेस होत असतात आणि जे काही 28 ते 30 दिवसांचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये बरेचसे चेंजेस रिपीटेडली होत असतात. दिस रिपीटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. आणि हे जे काही रिपीटेडली चेंजेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये होत असतात 28 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये, त्यालाच मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती नॅचरल प्रोसेस आहे जी की 4 हार्मोनद्वारे कंट्रोल केली जाते. ते कोणते कोणते हार्मोन आहेत? दोज 4 हार्मोन्स आर FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिलायझिंग हार्मोन LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. हे 4 हार्मोन ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे याला कंट्रोल करण्याचं काम करतात. वन ऑफ द several follicles in the ovary start to develop along with the oocytes present in it. आणि ते जे काही सेव्हरल फॉलिकल्स आपल्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि त्यांचे डेव्हलप होऊन ते oocytesमध्ये कन्वर्ट होतात अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या प्रभावाखाली ते डेव्हलप व्हायला सुरुवात करतात. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. आणि हे जे काही डेव्हलपिंग फॉलिकल्स असतात ते इस्ट्रोजन सिक्रेट करत असतात. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. आणि एंडोमेट्रियम नावाचा जो काही लेयर असतो जो की युटेरसमध्ये सर्वात मिडलला असतो, युटेरसचा इनर साईडचा आउटर मोस्ट लेअर, म्हणजे इनर साईडचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये युटेरसचा जो काही मधला लेअर असतो त्याला एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं. आणि तो एंडोमेट्रियम काय करतो, तो डेव्हलप व्हायला चालू करतो किंवा सबसिक्वेंट सायकल असतील तर तो रिजनरेट व्हायला चालू होतो इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली. ते पण मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. आणि ह्या दरम्यान जे काही डेव्हलपिंग फॉलिकल्स आहेत ते त्यांचे डेव्हलपमेंट कंप्लीट करून घेतात. इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिलायझिंग हार्मोन. आणि ते ल्युटिलायझिंग हार्मोनच्या प्रभावाखाली ब्रस्ट होतात आणि तिथे oocyte रिलीज करतात. आणि द रिलीज ऑफ oocytes इज नोन ॲज ओव्ह्युलेशन. त्यालाच ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रेस्ट फॉलिकल फॉर्म्स द कार्पस ल्युटियम. आणि जे काही उरलेले फॉलिकल्स असतात ते कार्पस ल्युटियम फॉर्म करत असतात. कार्पस ल्युटियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो, इथे आपल्याला जी काही येल्लो बॉडी दिसत आहे त्याला कार्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. जर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर त्या oocytesचं जर फर्टिलायझेशन नाही झालं तर कार्पस ल्युटियम सारखी येल्लोइश बॉडी तयार होते. कार्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आणि हे जे काही कार्पस ल्युटियम आहे ते प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करण्यासाठी मदत करत असतं. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आणि एंडोमेट्रियल ग्लँड्स जे काही आहेत ते प्रोजेस्टेरॉनच्या कंट्रोलमध्ये त्यांचं सिक्रेट करत असतात. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि हा जो काही एंडोमेट्रियम असतो तो एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन करण्यासाठी रेडी असतो. हिअर वी हॅव गिवन द हाऊ मेन्स्ट्रुअल सायकल वर्क्स इन पिरियड वाईज मॅनर. Now move towards the next
next point. If oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transfers into corpus albicans. आणि जर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 24 आवर्समध्ये त्या कॉर्पस ल्युटियमचं जर फर्टिलायझेशन नाही झालं तर त्याचं रूपांतर कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये होतं. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि याच्यामुळे काय होतं, ते जे काही इस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन आहे कम्प्लिटली स्टॉप केलं जातं. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट इन अब्सेन्स ऑफ द टू हार्मोन्स. आणि तो प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन यांचं जे काही सिक्रेशन स्टॉप झाले त्याच्यामुळं तो एंडोमेट्रियम हा जो काही लेयर आहे तो डिजनरेट व्हायला सुरुवात होते. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड आउट ऑफ द वजायना. आणि ते जे काही टिश्यू आहेत जे की एंडोमेट्रियममध्ये डिजनरेट झालेत आणि जो काही अनफर्टिलाइज्ड ओव्हम आहे तो वजायनाद्वारे सिक्रेट केला जातो. दिस इज अकंपनाइड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि त्याच्यासोबत कंटिन्युअस ब्लिडिंग देखील होत असते. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. आणि ही जी ब्लिडिंग असते ती कंटिन्युअसली 5 days होत असते आणि ह्याच प्रोसेसला मेन्स्ट्रुएशन असं म्हटलं जातं. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeatedly every month. जोपर्यंत तो oocyte फर्टिलाइज्ड होत नाही आणि तिथे एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस सतत प्रत्येक मंथ्सला होत असते. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, रिपीटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप्ड टिल द पाश्चुरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. त्यानंतर सुद्धा ही जी सायकल आहे एम्ब्रियो इम्प्लांट केल्यानंतर स्टॉप होते टेम्पररी आणि पाश्चुरेशनच्या काळामध्ये सुद्धा ही मेथड स्टॉप असते. त्यानंतर जे काही ब्रेस्ट फीडिंग असतं त्या पिरियडमध्ये सुद्धा ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेली असते. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्स ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती नॅचरल प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये वुमेन एक्सपिरियन्स सेव्हर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. आणि या कालावधीमध्ये वुमेन्सला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेन होत असतं. सेव्हर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग झाल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये सेव्हर विकनेस त्यांना जाणवतो. देअर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आणि ह्या जे काही पिरियड्स असतात यांच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ड्यू टू ऑल सच रिजन्स देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. आणि या सर्व कारणामुळे ह्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या पिरियडमध्ये आराम करणं आणि त्याचबरोबर स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखणं खूप गरजेचं असतं. नाव वी हॅव टू सी द रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यांच्यामुळे काय बदल झाले आहेत रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये हे आता आपल्याला पाहायचं आहे. मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. जेवढे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कपल्स आहेत त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे स्वतःचे चिल्ड्रन्स नसतात. इन केस ऑफ वुमन, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte production, obstacles in the oviduct, difficulties in implantation in uterus and many other reasons are responsible for this. स्त्रियांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्यांची जी काही मेन्स्ट्रुअल सायकल असते त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी असणं, त्याचप्रमाणे oocytesचं जे प्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये त्यांना डिफिकल्टी येत असतात. त्याचप्रमाणे त्यांचं जे ओव्हिडक्ट आहे त्यांच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स तयार झालेले असतात आणि त्याचप्रमाणे त्याची काही झायगोटचं इम्प्लांटेशन आपल्या वुमेन्सच्या युटेरसमध्ये होतं त्याच्यामध्ये डिफिकल्टी येणं, अशा बऱ्याचशा कारणांमुळं त्यांना स्वतःचं चाइल्ड नसतं. इन केस ऑफ मेल्स, absence of sperms in the semen, slow movement of sperms, anomalies in the sperms are the reason in case of males. मेल्सच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये सिमेनमध्ये स्पर्म्सचं अब्सेन्स असणं, त्याचप्रमाणे त्यांचे जे काही स्पर्म्स आहेत त्यांची स्लो मोमेंट असणं, अशा बऱ्याचशा कारणांमुळे ते स्वतःचे चाइल्ड कन्व्हिन्स करू शकत नाहीत.
बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स, पण आता जे काही ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स आल्यात त्याच्या मदतीनं ते स्वतःचं चाइल्ड तयार करू शकतात. जसं की IVF, सरोगसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल कॅन हॅव अ चाइल्ड, यासारखे जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत त्याद्वारे हे ज्या कपल्सला चाइल्ड नाही आहे ते स्वतःचं चाइल्ड मिळवू शकतात. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF. काय आहे IVF आता पाहूयात. In this technique, fertilization is brought in the test tube and the embryo formed is implanted in the uterus of woman in appropriate time. ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, ते जे काही फर्टिलायझेशन प्रोसेस ही ह्युमन बॉडीमध्ये इंटरनल आहे, ती फर्टिलायझेशन प्रोसेस टेस्ट ट्यूबमध्ये केली जाते आणि टेस्ट ट्यूबमध्ये केल्यानंतर त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन वुमनच्या बॉडीमध्ये युटेरसमध्ये एका अप्रोप्रिएट टाईमला केलं जातं. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like the less sperm count, obstacles in oviduct. आणि ही जी काही IVF टेक्निक आहे त्याचा वापर अशा कपल्सना होतो की ज्यांच्यामध्ये स्पर्मचं लेस काउंट असतं, त्याचप्रमाणे वुमेनच्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स असतात. ही IVF टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी एक वरदान आहे. हिअर वी कॅन सी द फर्टिलायझेशन इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होतं ते इथे पाहू शकतो आपण. द नेक्स्ट इज सरोगसी. सम वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही वुमेन्सला त्यांच्या युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट करण्यासाठी प्रॉब्लेम्स असतात. सच वुमेन्स कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज सरोगसी. आणि त्या वुमेन मॉडर्न रेमेडियल टेक्निकचा वापर इथे करू शकतात, त्यांना सरोगसी असं म्हटलं जातं. इन दिस टेक्निक oocyte is collected from the ovary of the woman having problem in the implantation in uterus. ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं नेमकं, तर त्या वुमनच्या युटेरसमधनं तो जो काही oocyte आहे तो कलेक्ट केला जातो. That oocyte is fertilized in test tube with the help of sperm collected from her husband. आणि तिच्या हजबंडकडून जो काही स्पर्म कलेक्ट केला गेला आहे त्यांचे फ्युजन किंवा त्यांचं जे काही फर्टिलायझेशन आहे ते टेस्ट ट्यूबमध्ये करण्यात येतं. द एम्ब्रिओ फॉर्मड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमेन हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. आणि तो जो काही एम्ब्रिओ त्या फर्टिलायझेशनपासून तयार होतो तर तो एम्ब्रिओ अशा एका नॉर्मल युटेरस असलेल्या वुमेनच्या बॉडीमध्ये इम्प्लांट केला जातो. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. आणि ज्या वुमेनच्या बॉडीमध्ये तो एम्ब्रिओ त्याच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो त्याला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. द नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू सी दॅट स्पर्म बँक. स्पर्म बँक और सिमेन बँक. जसं आपल्याकडे ब्लड बँक असते तशी स्पर्म बँक किंवा सिमन बँक सुद्धा असते. देअर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शनड अबोव. वरे जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला स्पर्म प्रोडक्शनच्या बाबतीत दाखवण्यात आले आहे त्याच्यामुळे सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल्स न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्युस्ड. आणि अशा कपल्ससाठी ही जी नवीन कन्सेप्ट आहे स्पर्म बँक ही काढण्यात आली. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. आणि ही जी कन्सेप्ट आहे ती जवळपास ब्लड बँक सारखीच आहे. सीमेन एजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोर्ड इन द स्पर्म बँक. आणि काय केलं जातं, जे काही डिझायर्ड मेन आहेत त्यांच्याकडून ते इजॅक्युलेटेड सीमेन कलेक्ट केलं जातं त्यांच्या फिजिकल आणि मेडिकल चेकअप नंतर आणि ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. द नेक्स्ट पॉइंट इज ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल oocytes of women of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. आणि
जे काही गरजू कपल आहेत त्यांना ते सीमेन पुरवलं जातं आणि त्यांचं फर्टिलायझेशन IVF टेक्निकद्वारे करून दिलं जातं. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन. आणि तो जो काही एम्ब्रिओ त्याच्यापासून भेटणार आहे तर सेम वुमेनमध्ये इम्प्लांट केला जातो. नेम ऑफ द सीमेन डोनर इज स्ट्रिक्टली कीप सिक्रेट ॲज पर द लॉ. आणि लॉनुसार सीमेन ज्या मेनचं आहे त्याचं नाव कीप सिक्रेटली केप्ट केलं जातं. ते कोणालाच सांगितलं जात नाही कारण हाच लॉ आहे. द नेक्स्ट पॉइंट इज ट्विन्स. आपण आपल्या आजूबाजूला बरेचशी मुले ट्विन्स पाहतो म्हणजे जुळे पाहतो. ते जुळे कसे होत असतील बरे? टू एम्ब्रिओज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस अँड दस टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. दोन एम्ब्रिओ एकाच वेळेला एकाच युटेरसमध्ये इम्प्लांट होतात आणि त्यांची डिलिव्हरी पण सायमल्टेनियसली एकाच टायमाला होते. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज ट्विन्स. आणि अशा ऑफस्प्रिंग्सला ट्विन्स असं म्हटलं जातं. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. बऱ्याचशा कपल्सना ट्विन्स असतात. देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. ट्विन्सचे मेनली टू टाइप्स आहेत, ते म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्मड फ्रॉम द सिंगल एम्ब्रिओ. मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात ते फक्त सिंगल एम्ब्रिओपासून फॉर्म झालेले असतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन द सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 groups. ते जे सेल्स असतात त्या एम्ब्रिओमधले विदिन 8 days त्यांचं सेपरेशन होतं, डिवाइड होतात 2 ग्रुप्समुळे. दोज 2 groups डेव्हलप ॲज अ सेपरेट एम्ब्रिओ अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्मड. आणि त्यामुळंच ते जे काही मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत ते फॉर्म होतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. आणि हे जे काही मोनोझायगोटिक ट्विन्स असतात ते जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असतात. ड्यू टू दिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपीअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. आणि अशामुळं काय होतं, हे जे काही ट्विन्स असतात ते त्यांच्या अपीअरन्समुळे मध्ये सुद्धा एक्झॅक्टली सिमिलर असतात. इवन त्यांचं जेंडर सुद्धा सेम असतं. तर ते इवन मे बी गर्ल्स और मे बी बॉयज असू शकतात. इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द एम्ब्रियोनिक सेल्स आर डिवायडेड इंटू 2 groups 8 days आफ्टर द झायगोटिक फॉर्मेशन. आणि हे जे काही मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत त्यांचं जर डिवायडेशन 8 days नंतर झालं त्याच्यामध्ये को-जॉइनेटेड ट्विन्स होण्याची जास्त शक्यता असते. सच ट्विन्स आर बॉर्न विथ सम पार्ट ऑफ द बॉडी आर जॉइनेड टू इच अदर. आणि असे जे काही ट्विन्स असतात त्यांच्यामध्ये त्यांचे बॉडी पार्ट्स एकमेकांना चिटकलेले असतात. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. आणि अशा ट्विन्समध्ये त्यांचे ऑर्गन हे कॉमन असतात. ओकेजनली 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. कधी कधी काय होतं, 2 oocyte वेगवेगळ्या ओव्हरीमधून रिलीज केले जातात आणि ते रिलीज केलेले जे काही 2 ओव्हरी आहेत ते 2 वेगवेगळ्या स्पर्म्सद्वारे फ्यूज होतात आणि त्यामुळं 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryo are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. आणि त्यामुळे काय होतं की ते स्पर्मचं फ्युजन झाल्यानंतर ते जे काही एम्ब्रिओ फॉर्म होतात ते एम्ब्रिओ सेपरेटली इम्प्लांट होतात आणि सेपरेटली इम्प्लांट झाल्यामुळे त्यांचं रूपांतर डायझायगोटिक ट्विन्समध्ये होतं आणि ते एकाच वेळेला त्यांची डिलिव्हरी केली जाते. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. आणि हे जे काही डायझायगोटिक ट्विन्स असतात ते जेनेटिकली मे बी डिफरंट असू शकतात किंवा मे बी सेम असू शकतात किंवा त्यांचं जे काही जेंडर असतं ते देखील डिफरंट असतं. द नेक्स्ट पॉइंट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. A person's state of being physical, mental and social strongness is called as health.
एखाद्या पर्सननं फिजिकली, मेंटली किंवा सोशली स्ट्रॉंग असणं त्याला आपण हेल्थ असं म्हणतो. इन आवर कंट्री देर आर seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social custom, tradition, illiteracy, shyness, etc. आणि आपलं जे काही भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल डिसीजेसबद्दल फारशा प्रमाणामध्ये लोकांना माहिती नाही आहे. त्याचं कारण म्हणजे जे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, अशिक्षितपणा आहे, लाजाळूपणा आहे, या सर्व गोष्टींमुळे हा जो आपल्या भारतीय समाजामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल किंवा सेक्शुअल हेल्थबद्दल फारसं नॉलेज नाही आहे. देअर सीम्स इट टू बी इंडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. आणि ह्याच्यामध्येच वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे तर फार चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ द रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. आणि हे जे काही मेन्स्ट्रुअल सायकलचं ऑकरन्स असतं ते रिप्रोडक्टिव्ह आणि वुमनच्या ओव्हरऑल हेल्थचं डिपेंडंट असतं. नाऊ अडे वुमन आर वर्किंग ॲट पर विथ मेन. आजच्या काळामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांसोबतच काम करत आहेत. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोअर्स फॉर होल डे. आणि त्याच्यामुळेच त्यांना घरातून दिवसभर बाहेर राहावं लागत आहे. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. आपण यापूर्वीही पाहिले की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये वुमेन्सना ब्लिडिंग होत असते. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन्स नीड टू मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आणि त्यामुळंच त्यांचे जे काही प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत त्यांना स्वच्छ करणं किंवा त्यांचे जे काही बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ते अराईज होतील. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीमध्ये मेन्समध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स अराईज होत असतात. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस इन देअर जेनिटल्स. आणि त्यांचे जे काही जेनिटल्स आहेत त्याच्यामध्ये क्लिनलीनेस ठेवणं हे देखील गरजेचं आहे. अमॉंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस सिफॅलिस अँड गोनोरिया ऑकर इन लार्ज स्केल. लार्ज स्केलमध्ये जेवढे काही सेक्शुअल डिसीजेस आहेत त्यामध्ये सिफॅलिस आणि गोनोरिया नावाचा जो काही आजार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होतात. बोथ ऑफ दिस डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. आणि हे दोन्ही आजार बॅक्टेरियामुळे कॉज होतात, म्हणजे ते बॅक्टेरियल डिसीज आहेत. ऑकरन्स ऑफ चारन्स ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल्स, रॅश, फीवर, इन्फ्लॅमेशन ऑफ जॉईंट्स, ओलिपेसिया एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सिफॅलिस. सिफॅलिसचे सिम्पटम्स म्हणजे आपल्या बॉडीवरती पॅचेस येणं, रॅशेस येणं, फीवर येणं, जॉईंट्समध्ये इन्फ्लॅमेशन असणं, यासारखे बरेच सिम्पटम आपल्याला सिफॅलिस या डिसीजचे पाहायला भेटतील. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजायना, इन्फ्लॅमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा आर सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. आणि हे जे काही सिम्पटम्स आता आपण पाहिले ते गोनोरिया हे आजाराचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा चॅप्टर संपतो. तुम्हाला ह्या चॅप्टरचे यापूर्वीचे सेशन्स पाहण्यासाठी किंवा एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स ह्या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.